नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। एकीकडे अजित पवार यांच्या शरद पवारांकडे परतण्याच्या चर्चांना वेग आला आहे, तर स्वतः अजित पवारांनी आपल्या निर्णयावर खेद व्यक्त केला आहे। तर दुसरीकडे एनसीपी शरद गटातील नेतेही त्यांना त्यांच्या चुकीची जोरदार जाणीव करून देत आहेत। याच पार्श्वभूमीवर एनसीपी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित पवारांविषयी मोठं विधान केलेलं आहे। महाराष्ट्रात राजकीय पक्षांमध्ये महासंग्राम सुरू झालाय। एकीकडे विधानसभा निवडणुकीत विजयाचे दावे आहेत, तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये फेरबदलही शिगेला पोचलाय। अशा परिस्थितीत अजित पवारांच्या घर वापसीबाबत चर्चांना वेग आला आहे। याच दरम्यान एनसीपी शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी अजित पवारांविषयी मोठा दावा केला आहे। त्यांनी म्हटले आहे की अजित पवार पक्ष सोडून गेले नसते तर महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री अजित पवार झाले असते। तसेच त्यांनी अजित पवारांवर ताशेरे ओढत म्हटलं की 1990 पासून अजित पवार आमदार आहेत, पण त्यांच्यानंतर आलेले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पुढे गेले। पाटील म्हणाले, जर अजित पवार पक्ष सोडून गेले नसते तर ते मुख्यमंत्री झाले असते, कारण सध्या महाविकास आघाडीला अनुकूल परिस्थिती आहे आणि पुढील मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच असेल। पाटील यांनी हेही सांगितले की अनेक नेते अजूनही त्यांच्या संपर्कात आहेत, परंतु ते या भ्रमात नाही की ते नेते परत येणार आहे, कारण त्यांच्या डोक्यावर तपास यंत्रणेचे संकट आहे। अजित पवारांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की पत्नीला बहिणीविरुद्ध निवडणुकीत उभे करणे ही माझी चूक होती। तसेच त्यांनी एनडीएच्या नेत्यांना शरद पवारांविरुद्ध काहीही बोलण्याआधी विचार करण्याची सूचना सुद्धा दिली होती। त्यानंतर अजित पवारांच्या नरम भूमिकेवरून त्यांच्या घर वापसीचे संकेत मिळत आहे का हा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि आता जयंत पाटील यांच्या विधानांमुळे या चर्चांना आणखी जोर आला आहे। याबद्दल आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा। आजच्यासाठी एवढेच, परत भेटू एका नव्या विषयासोबत। तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।